नमस्कार. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. तुमच्या सर्वांचं स्वामीमय लाईफ शीतल या चॅनल मध्ये मी शीतल अगदी मनापासून स्वागत करते. तर बऱ्याच ताई विचारत होत्या की ताई तुमचे देवी देवताच्या ज्या मूर्त्या आहेत त्या अशा नव्यासारख्या रोज चमकतात, तुम्ही काय लावता? तर बघा, मी पितांबरी वगैरे काही वापरत नाही किंवा कोणती पावडर वापरत नाही मी दुकानातली. तर मी देवी देवतांना बघा चंदन पावडरने स्वच्छ करते. कारण बघा, आपण स्वतः जेव्हा आंघोळ करतो तेव्हा चांगल्या क्वालिटीचा शॅम्पू, चांगल्या क्वालिटीचे कंडिशनर आपण असं वापरत असतो आणि देवी देवतांना अशी खरखरणारी पितांबरी कशी वापरून चालेल? तर बघा, ह्याने देवी देवता नुसते चमकत नाहीत तर त्याचा सुगंध सुद्धा खूप छान येतो. ज्या ताईंनी घेतलेत त्यांनी कमेंटमध्ये मेसेज करा, त्या ताई सांगतीलच की किती छान चंदन पावडर आहे. तसंच ह्याचा अजून एक उपयोग आहे, तो म्हणजे तुम्ही स्वतःसाठी फेस पॅक सुद्धा बनवू शकता. खूप सुंदर आणि चांगल्या क्वालिटीची चंदन पावडर आहे, सुगंध आहे आणि हे प्युअर ओरिजिनल आहे बरं का. ह्याच्यामध्ये कोणतीही मिलावट नाहीये. त्यामुळे तुम्ही देवदेवताच्या मूर्त्या जेव्हा पण अभिषेक घालाल पंचामृतनी किंवा साध्या पाण्याने किंवा गंगाजलनी, तेव्हा तुम्ही बघा थोडासा लिंबू आणि ही चंदन पावडर लावून लिंबू आणि थोडेसे देव घासा आणि स्वतः मला सांगा की देव नवीन जसे आपण आणतो दुकानातून तसे सेम चमकतात. खूप सुंदर असं देवदेवतांच्या मूर्त्या दिसतात आणि ही चंदन पावडर आहे, ह्याला सुगंध खूप आहे बरं का. तर ही फक्त 80 रुपये तुम्हाला मिळते. ज्या ताईंना घ्यायची आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. 50 ग्रॅम ही चंदन पावडर आहे, फक्त 80 रुपये तुम्हाला ही घरपोच मिळते. तर बघा, तुम्ही ही पावडर 1, 2, 3 महिने सुद्धा यूज करू शकता. फक्त थोडीशी लावायची आहे. तर देवी देवतांच्या मूर्त्या एकदम नव्यासारख्या चमकतात आणि त्यांचा सुगंध सुद्धा खूप छान येतो. आणि अजून एक गोष्ट, आणि ही चंदन पावडर देवी देवतांना लावल्यावरती त्यांना सुद्धा ह्याचा सुगंध येतो आणि ते सुद्धा खुश होतात. तसंच बघा, आपल्याकडे खूप चांगल्या क्वालिटीचा तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, मी कालच्या व्हिडिओमध्ये पण दाखवला, हा स्वामींचा श्वेतगंध आहे. तुम्ही बघू शकता, श्वेत सुगंध चंदन आहे हा. तर बघा, हा श्वेत सुगंध चंदन गंध आहे, तो खूप छान आहे आणि हा ओला आहे. तुम्हाला जर हवा असेल तर लवकरात लवकर ऑर्डर करा. ज्या ताईंनी घेतलंय त्या सांगतीलच कमेंटमध्ये की आपल्याकडले जे स्वामी मूर्ती आर्टचे जे प्रोडक्ट आहेत ते प्युअर आणि नॅचरल आहेत सगळे. कशामध्येही केमिकल नाहीये, कारण हे देवी देवतांना लावण्यासाठी असतं. बाहेरचे मार्केटचे आपण गंध वगैरे लावतो तर कसं देवी देवताच्या मूर्त्यांना डाग पडतात, तसंच आपल्याकडे प्युअर हळदीचं कुंकू सुद्धा मिळतं, तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे. तसंच बघा, आपल्याकडे हा चंदन केशर अष्टगंध म्हणून आहे, हा सुद्धा प्युअर आहे बरं का. ह्याचा सुगंध सुद्धा बऱ्याच ताईंनी घेतलाय, त्यांना माहिती आहे. अष्टगंध, केशर अष्टगंध असं ह्याला म्हणतात, प्युअर आहे बरं का. तुम्ही बघू शकता, ह्याचा कलर खूप छान आहे आणि सुगंध सुद्धा म्हणाल तर खूप भारी आहे. हा तुम्ही थोडासा ओला पाण्यामध्ये किंवा गुलाबजल मध्ये करून तुम्ही देवी देवतांना ह्याचा टीका लावू शकता. हा सुद्धा 80 रुपयाला आहे आणि श्वेतगंध 130 रुपयाला आहे. तर बघा, तुम्ही एका कुरिअरमध्ये 1-2-4 वस्तू मागवू शकता. तसंच मी सगळ्यांना आर्थिक प्राप्तीसाठी धनलक्ष्मी कुंचनची सेवा दिलेली आहे. तर व्हिडिओच्या शेवटी सांगेल, बऱ्याच ताईंनी व्हिडिओ बघितला नाहीये अजून माझा धनलक्ष्मी कुंचनचा, त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये देईनच. तर बघा, धनलक्ष्मी कुंचन मी व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे की कुंचनमध्ये लागणारं काय काय साहित्य घ्यावं लागतं. बऱ्याच ताई थोड्याशा कन्फ्युजन झालेलं आहे त्यांचं की ताई काय काय लागतं. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही राहा. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला दाखवणार आहे धनलक्ष्मी कुंचनच्या मध्ये कोणते रत्न टाकावे, कशी सेवा करावी. तर हा एका ताईंचा ऑर्डरच आहे, मी पूजा केलीये. तर हा धनलक्ष्मी कुंचन आहे, त्याची मी विधिवत पूजा करूनच तुमच्यापर्यंत पोहोचवत असते, म्हणजे सिद्ध करते, महालक्ष्मीचा मंत्र वगैरे म्हणते. ह्याला छान असं कसं असतं, एखादी गोष्ट जर तुमच्यापर्यंत पूजा करून येते तर त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी आणि सकारात्मकता असते आणि त्याचा लाभ तुम्हाला 100% मिळतो. तर बघा, हा धनलक्ष्मी कुंचनची सेवा व्हिडिओच्या शेवटी मी त्याची सगळे रत्न आणि सेवा सांगणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ सगळ्यांनी बघायचा आहे, कुणीही व्हिडिओ सोडून जायचं नाहीये, तरच तुम्हाला ह्याच्यामधली रत्न, ह्याच्यातले चांदीचं फूल, शिक्का जे जे लागतं ते व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला दाखवणार आहे. तसेच बघा, नवरा बायकोंचं पटत नाहीये, बऱ्याच ताईंचे प्रश्न असतात की ताई आमच्या नात्यामध्ये प्रॉब्लेम आहे, रिलेशन टिकत नाहीये किंवा नातेसंबंध खराब होत चाललेत. अशा वेळी बघा, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी, तर तुम्हाला माहितीच आहे लक्ष्मी नारायण असं नाव, पहिल्यांदा लक्ष्मीचं नाव घेतलं जातं आणि त्याच्यानंतर नारायण. तर भगवान विष्णू माता लक्ष्मीची जी मूर्ती आहे ती तुम्ही तुमच्या घरी त्याची प्राणप्रतिष्ठा करा. तर बऱ्याच त्यांचे प्रश्न आहेत की ताई लक्ष्मीची उभी मूर्ती नसावी, तर लक्ष्मी माता एकटे असतील तर उभी ठेवू नका, पण विष्णू सोबत असतात तेव्हा उभीच ठेवा, कारण लक्ष्मी मातेच्या आणि भगवान विष्णूंच्या सेवेने
पती पत्नीचे संबंध चांगले होतात आणि तुमचा संसार सुद्धा अगदी लक्ष्मी नारायण सारखा होतो. तर अशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती आहे. तुम्ही ही घ्या, रोज त्यांचा अभिषेक करा, त्यांना हळदी कुंकू लावा, शक्य झाल्यास नवरा बायकोनी पूजा करा, त्यांना मंत्र पुष्पांजली वाहा. तर अशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची मूर्ती आहे. ही सुद्धा तुम्हाला स्वामी मूर्ती आर्ट मध्ये अगदी घरपोच मिळेल. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. खाली डिस्क्रिप्शन मध्ये माझा व्हॉट्सअप नंबर मी मेन्शन केलेला आहे. तसंच बघा, सिंगल माता लक्ष्मीची कमळ आसनामध्ये माता लक्ष्मी विराजमान आहेत. कमळ आसन हे पद्मासन त्यांचं आहे. तर तुम्ही ही सुद्धा मूर्ती घेऊ शकता. खूप सुंदर अशी लक्ष्मी मातेची मूर्ती आहे, बघू शकता. भरीव आहे आणि प्युअर पितळ म्हणजे प्युअर ब्रास मध्ये आहे. तर ह्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, व्हॉट्सअपला मेसेज करायचे, तुम्हाला पेमेंटच्या सगळ्या डिटेल्स पाठवल्या जातील. तसंच बघा, हे असे खूप सुंदर अशा कमळाच्या पंत्या आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही तुपाचे दिवे सुद्धा प्रज्वलित करू शकता. तर आपल्याकडे जे तुपाचे दिवे मिळतात त्या परासताईंनी ते खरेदी केलेले आहेत. तुम्ही हे सुद्धा तुपाच्या पंत्या, ह्याच्यामध्ये सुद्धा तुपाचे म्हणजे कमळाचे पंत्या आहेत. माता लक्ष्मीला कमळ प्रिय आहे, तर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तुपाचा दिवा नक्की लावू शकता. तर आपल्याकडे तुपाचे दिवे जे आहेत, तुम्हाला माहितीये 140 रुपयाच्या अर्धा तास चालणाऱ्या तुपाच्या वाती आहेत. एका तासापेक्षा जास्त म्हणजे 1 तास 10 मिनिटं वरती चालणारा 50 पीस तुम्हाला ते सुद्धा मिळतात. तुम्हाला ज्या शक्य आहेत त्या घ्या. तर ह्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा. तसंच बघा, ह्या सुद्धा 2 पंत्या आहेत. ह्या पितळेच्या भरीव आहेत बरं का, कारण ह्या पिढ्यानपिढ्या चालणाऱ्या अशा भरीव पंत्या आहेत बरं का. ह्याची क्वालिटी खूप चांगली, एकदा घेतली तर तुम्हाला 10-20 वर्ष बघायची गरज नाही. एवढ्या चांगल्या क्वालिटीच्या ह्या पितळेच्या आहेत बरं का. प्युअर पितळ आहे. प्युअर पितळेच्या ह्या पंत्या आहेत. ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तुपाचा एक दिवा, प्रत्येक वेळी मी तुपाच्या दिव्याबद्दल का सांगते, कारण लक्ष्मी माता किंवा अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी तुपाचा दिवा खूप महत्वाचा असतो. तुपाच्या दिव्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता सदैव नांदते किंवा सदैव वास करते. त्यामुळे तुपाचा दिवा सकाळ संध्याकाळ एक तर तुम्ही नक्की लावा. तसंच बघा, खूप सुंदर अशा ह्या 2 पंत्या आहेत, बघू शकता तुम्ही. खूप सुंदर अशा ह्या 2 पंत्या. हा त्याच्यामध्ये मोठा साईज आहे. तुम्ही आता जो बघितला तो छोटा आणि सर्वात मोठा हा साईज आहे. तुम्हाला जर आवडत असतील तर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. बघा, खूप सुंदर अशा ह्या पंत्या आहेत. ज्या ताईंना आवडत आहेत त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करा. तुम्हाला पेमेंट डिटेल्स वगैरे पाठवल्या जाईल. काश्मीर ते कन्याकुमारी आणि भारताच्या बाहेर सुद्धा कुरिअर सर्व्हिस उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्हाला बुक करायचे असतील तर बिनधास्त बुकिंग करा. तसंच बघा, हे सूर्य कवच आहे. बऱ्याच ताईंना सूर्य कवच हवं होतं. तर बघा, सूर्य कवच म्हणजे काय, पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता किंवा आपल्या घरावरती एक चांगला पॉझिटिव्ह ऑरा राहतो, एनर्जी राहते आपल्यामध्ये. त्यामुळे आपण आपल्या मेन डोअरला सुद्धा हे सूर्य कवच अडकू शकतो. घरामध्ये ऊन येत नसेल तर हा खूप चांगला उपाय आहे, वास्तुशास्त्रामध्ये पण सांगितलेला आहे. तर तुम्ही ह्याला बघा, रोजच्या रोज ह्याची पूजा करा. धूप आरती, अगरबत्ती सुद्धा तुम्ही दाखवा तुमच्या दरवाजाला, तुम्ही लावू शकता. तर ह्याची प्राइस आहे एकाची 350 आणि एकाची 300 रुपये आहे. तुम्हाला जो हवा आहे तो घेऊ शकता तुम्ही. ह्याला अडकवायला असं हे पण आहे, बघू शकता तुम्ही. आणि हा तुमच्या दरवाजाला, मेन डोअरला किंवा बाहेर तुमच्या इथे जागा असेल तिथे तुम्ही अडकवला तरी सुद्धा चालेल, पूर्व दिशेला. तर बघा, हे असे सूर्य कवच आहेत. ज्यांना हवा आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि जो हवा आहे त्याच्यावरती टिक मार्क करून पाठवायचा आहे. तर हा सुद्धा तुम्हाला अगदी घरपोच मिळेल. तसंच बघा, 50 वाती असणारा हा तुपाचा डब्बा आहे. तुम्हाला मी आता व्हिडिओमध्ये दाखवल्या तशा तुपाच्या तुम्ही पंत्या सुद्धा घेऊ शकता. हे बघा, अशी पंती आहे, तुम्ही बघू शकता. त्या वाती कशात लाव्या, बऱ्याच ताई विचारतात लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा अखंड. तर बघा, ह्याची जोडी घ्या तुम्ही आणि ह्याच्यामध्ये ह्या अशा वाती लावा. हे बघा, हा एक आहे. अशा तुम्ही ह्या 2 निरांजन घेऊन ह्याच्यामध्ये ह्या वाती लावू शकता. एका तासापेक्षा जास्त चालणार हा तुपाचा दिवा आहे, तुम्ही बघू शकता. सुगंध सुद्धा ओरिजिनल आहे आणि खूप सुंदर म्हणजे प्युअर गायच्या तुपाचे हे वाती आहेत बरं का, बघू शकता तुम्ही. सुगंध खूप आहे. ज्या ताईंनी घेतलंय त्या कमेंट करतीलच की तुम्ही कुरिअर जेव्हा खोलता तेव्हाच ह्या तुपाचा सुगंध येतो. तर प्युअर गायच्या तुपाच्या ह्या वाती आहेत. ज्या ताईंना हव्या आहेत त्यांनी ऑर्डर करा. तसे तुम्हाला जर ही 2 दिव्याची जोडी हवी असेल तर तुम्ही हे 2 दिव्याची जोडी घेऊ शकता. आणि हा 50 वातीचा तुपाचा डब्बा, तर 50 वातीचा तुपाचा डब्बा आहे, तो सुद्धा तुम्हाला खूप छान जातो आणि खूप दिवस जातो बरं का. कारण तुपाचे दिवे आमचे रोजच्या रोज तुपाचे दिवे कमीत कमी 100च्या वरती या तुपाच्या दिव्याचं बुकिंग असतं. कारण बऱ्याच ताईंना तर सवय झालीये. कारण बघा, तुम्ही वर्किंग वुमन आहात, तुम्ही जॉबला जाताय किंवा
काही काही ताईंना खूप काही प्रॉब्लेम आहेत, हात वगैरे दुखतात, त्यांना घासायला जमत नाही जास्त, नाही का, भांडे पितळेची. तर बघा, आपण जेव्हा तुपाचा दिवा लावतो तेव्हा काय होतं की सगळा आपला दिवा जो आहे तो खराब होतो. तूप आळतं ह्याच्यामध्ये डायरेक्टच, तुम्हा सर्वांना तर माहितीच आहे. त्याच्यामुळे बघा, तुम्ही डायरेक्ट नाही का ह्याच्यामध्ये तुपाची वात घेऊ शकता आणि डायरेक्ट ठेवू शकता. हे बघा असं. आणि कसं होतं, हा खराब पण होत नाही. बऱ्याच ताईंना माहितीये, तुम्ही 10 दिवसात जर दिवा घासला तर तो तुम्हाला खराब दिसणार नाही, कारण जसा आहे तसाच दिवा दिसेल. कारण ह्या तुपाच्या वातीने हा दिवा खराब होत नाही, कारण ह्या प्युअर गाईच्या तुपाच्या वाती आहेत, कोणतंही ह्याच्यामध्ये मिलावट नाहीये आणि ह्याच्याने धूर होत नाही, कारण हा नॅचरल प्युअर गाईच्या तुपाचा दिवा असल्यामुळे. ज्या ताईने घेतले, कसं असतं, पटकन घेतला, युज केला, झालं. कारण ह्या दिव्याची एवढी मला सवय झाली की मी तेलाचा दिवा फक्त एकच लावते तिळाच्या देवघरामध्ये, नाहीतर माझ्या प्रत्येक पूजेमध्ये, म्हणजे सकाळ संध्याकाळ लक्ष्मी मातेची पूजा करतो तेव्हा हे तुपाचे दिवेच मी लावत असते. तर तुम्ही सुद्धा हे तुपाचे दिवे लावा, खूप छान सुगंध आहे ह्याचा. हा दिवा ऑर्डर करायचा असेल तर तुम्ही दिवे आणि हे तुपाचे वाती तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा. तसंच अजून एक आपल्याकडे तुपाचा डब्बा आहे. तसंच बघा, खूप सुंदर असा ह्या तुपाच्या वाती आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही हा सुद्धा घेऊ शकता, पण हा एकदम छोटा आहे बरं का. ह्याच्यामध्ये एक 30 वाती असतात आणि हा अर्धा तास चालतो. तर ह्या सुद्धा वाती तुम्ही लावू शकता, अर्धा तास चालणाऱ्या. तुम्ही बघा, तुपाच्या वाती अर्धा तास चालणारा हा छोटासा डब्बा, ह्याच्यामध्ये 30 वाती असतात. तुम्हाला हा 140 मध्ये मिळतो. तर बघा, हा अर्धा तास चालतो. हा छोट्या वाती आहेत, म्हणजे जसं तुमचं बजेट असेल तसे तुम्ही वाती घेऊ शकता. तर बघू शकता तुम्ही, ह्या छोट्या आणि ह्या मोठ्या दोन प्रकारच्या आपल्याकडे वाती आहेत. तुम्हाला ज्या शक्य आहेत त्या तुम्ही ऑर्डर करू शकता. तर हा 1 तासापेक्षा जास्त चालणारच मी म्हणेल घ्या, कारण हा खूप वेळ चालतो आणि लक्ष्मी मातेचं आगमन होत असतं. तर घरामध्ये कमीत कमी 1 तास तरी एखादा तुपाचा दिवा चालावा. तुम्ही हा 1 तास चालणारा तुपाचा दिवा सुद्धा घेऊ शकता. तसंच 2 ते 2.5 तास चालणारा सुद्धा तुपाचा दिवा आपल्याकडे आहे. तुम्ही सर्वांनी तर बघितलेलाच आहे. आणि त्यातल्या त्यात तो पंतीमध्ये आहे, म्हणजे मातीच्या भांड्यामध्ये आहे. कारण मातीच्या भांड्यामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी दिवा लावा असं ज्योतिष्य वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं जातं. किंवा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहत नाहीये, खूप प्रॉब्लेम्स आहेत, अशा वेळी हा उपाय देतात की एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये तुम्ही तुपाचा दिवा सकाळ संध्याकाळ प्रज्वलित करा. तुमच्या घरी लक्ष्मी माता स्थिर होईल आणि तुमच्या घरातले जे काही आर्थिक प्रश्न आहेत ते लवकर सुटतील. लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. तर बघा, तुम्ही हा सुद्धा दिवा घेऊ शकता. बघा, असं हे चिनी मातीचा आहे. हा संपल्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये तुपाचा दिवा सुद्धा ठेवू शकता. अगदी ह्याचा दोन्ही प्रकारे युज होतो. तर प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी का होईना असा हा एखादा तरी दिवा घरामध्ये लावा. 2-2.5 तास चालला पाहिजे, लक्ष्मी मातेचं आगमन झालं पाहिजे. तर बघा, मी तर रोज लावते. एक मी दरवाजामध्ये लावते मेन एंट्रन्सला आणि एक देवासमोर लक्ष्मी मातेची सेवा करताना लावते. तर ह्याची किंमत फक्त 20 रुपये आहे. तुम्ही 7 मागवा, 5 मागवा किंवा 11 मागवा. एका कुरिअरमध्ये तुम्हाला एक 4-5, म्हणजे समजा तुम्ही एका कुरिअरमध्ये हे 2 दिवे घेतले, हे 2 तुपाचे दिवे घेतले, असं एका कुरिअरमध्ये तुम्ही 2-4 वस्तू ऑर्डर करू शकता. 1 किलोच्या वरती कुरिअर जास्त झालं तर त्याला कुरिअर चार्ज हा वेगळा पे करावा लागतो. नाहीतर तुम्ही बघा, एकच कुरिअर चार्ज 4-5 वस्तूला लागतो, कारण एकाच कुरिअरमध्ये 4-5 वस्तू येतात. 1 किलोपेक्षा जास्त कुरिअर वाढला की कुरिअर चार्ज सुद्धा वाढतो. तर असा हा 20 रुपयाचा दिवा आहे. तुम्ही हा सुद्धा घ्या, स्वतः सेवा करा आणि मला अनुभव शेअर करा. कारण कोणत्या गोष्टी आम्ही असंच सांगत नाही. बऱ्याच ताईंना माहिती आहे, त्या कमेंट करतात, कारण ह्या सगळ्या सेवा ह्या माझ्या अनुभवातल्या आहेत. हे तुम्हा सर्वांना तर माहितीच आहे. तसंच बघा, आपल्याकडे घंटी सुद्धा मिळते. देवी देवतांना वाजवण्यासाठी घंटी जी असते, सेवेनंतर किंवा सकाळी घरामध्ये घंटानाद करण्यासाठी त्या घंट्या आहेत आपल्याकडे. तर ही सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता. एकदम छोटी आहे आणि साईज छोटा आहे, खूप मोठा नाहीये. देवघरासाठी पुरेशी आहे. तर ह्या ज्या घंट्या हव्या आहेत त्या सुद्धा आपल्याकडे मिळतील. हवा असेल तरी सुद्धा तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करा. तसंच बऱ्याच ताईंना कुबेर दिवा हवा होता. हा बघा, असा कुबेर दिवा आहे, तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आहे. ह्याला तुम्ही असं ओपन सुद्धा करू शकता स्वच्छ करण्यासाठी. कुबेर कासव, ह्याला कासवाचा तर स्टँड आहे आणि हा कुबेर, म्हणजे दोन्ही आहे ह्याच्याला. तर हा बघा, कासव देवघरामध्ये शुभ मानलं जातं, तुम्हाला तर माहितीच आहे. कासव म्हणजे भगवान विष्णूंचं स्वरूप आहे. तर ह्याला बघा, असं आहे कासव आणि कुबेर, म्हणजे दोन्ही आहे. कासव दिवा विथ कुबेर असं ह्याचं महत्व आहे. तर तुम्ही ही सुद्धा जोडी घेऊ शकता आणि ह्याच्यामध्ये सुद्धा अगदी तुम्ही तुपाचा दिवा लावू शकता. हे बघा, असा तुपाचा दिवा आहे. कासव, ह्याला कासवाचा असं स्टँड आहे, तुम्ही बघू शकता. कासवाचा स्टँड विथ तुपाचा दिवा, खूप सुंदर क्वालिटीचा आहे. ह्याच्या जोडी सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा असा सुद्धा तुम्ही तुपाचा दिवा ह्याच्यामध्ये प्रज्वलित करू शकता. तर बघा, तुपाच्या दिव्याचे अनेक फायदे आहेत, कारण तेलापेक्षा तुपापेक्षा हे दिवे एकदम इझिली लावता येतात आणि तुमच्या बजेटमध्ये आहेत.
तुम्ही जोडी घेऊ शकता किंवा सिंगल सुद्धा घेऊ शकता, पण मी सजेस्ट करेल की तुम्ही जोडी घ्या. तसंच बघा कुबेर अष्टलक्ष्मी कुबेर लक्ष्मी दिवा, ह्याला कुबेर आणि लक्ष्मी दिवा म्हणतात. तर जे लक्ष्मी तुम्हाला दिसतात 1 2 3 4 5 6 7 8 लक्ष्मी आहेत आणि ह्याच्यावरती कुबेर महाराजांचं चिन्ह आहे. तर ह्याला प्रत्येक ह्याला असं अलंकरित करायचं आहे हळदी कुंकू लावून, आणि हा तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा कुबेर महाराजांची सेवा म्हणून मंगळवारी शुक्रवारी प्रज्वलित करायचा आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सेम तुपाची वात ठेवू शकता, कारण बघा इझिली आहे प्रत्येक सेवेमध्ये एकदम तुपाची वात, काय साधं सोपं सरळ. इतकी ह्या तुपाच्या वातीची एवढ्या ताईंना सवय झाली की ह्या बाहेरच्या देशापर्यंत सुद्धा आपण पाठवतोय, कारण ही तुपाची वात म्हणजे एकदम इझी गोईंग मध्ये काम आहे. कारण तुम्हाला तूप घ्या, ते तूप गरम करा, ते परत दिव्यात टाका, आणि तूप आळतं. दिवा प्रत्येक वेळी व्यवस्थित जळतो असं नाही, तूप दिव्यामध्ये आळतं, त्यामुळे तूप अर्धवटच दिवा आपला विझतो. त्यामुळे तुम्ही ही तुपाची वात घ्या, अखंड चालते, म्हणजे पूर्ण संपेपर्यंत दिवा चालतो. तर बघा असं सुद्धा तुम्ही आपल्याकडे ऑर्डर करू शकता, तुपाचा दिवा आणि हा लक्ष्मी कुबेर दीप. जो दीप हवा तो घ्या, तुम्हाला कोणताही दीप घेतला तरी सुद्धा चालेल. तसंच बघा तुम्हाला दत्तगुरूंची मूर्ती बऱ्याचशा ताईंना हवी होती, तर ही त्रिमुखी दत्तांची मूर्ती आहे ब्रासमध्ये, म्हणजे प्युअर पितळेमध्ये आहे. तुम्ही ही सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता. बघा हातामध्ये त्रिशूळ आहे, तसंच श्वान आहे, गाय आहे, त्रिमुखी दत्त चक्र शंख हातामध्ये आहे. खूप सुंदर अशी त्रिमुखी दत्त महाराजांची ही मूर्ती आहे. ज्या ताईंना हवी आहे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करावा, तुम्हाला ही अगदी घरपोच मिळेल. तसंच बघा तुळजाभवानी माता म्हणजे आई साहेबांची ही खूप सुंदर सुबक अशी मूर्ती आहे, आणि पितळेमध्ये मी सकाळच्या व्हिडिओमध्ये दाखवले की आपल्याकडे सिरेमिक मध्ये सुद्धा मूर्त्या आहेत आणि पितळेमध्ये. तर ही आई साहेबांची जी मूर्ती आहे ती 4.5 ते 5 इंचाची आहे बरं का. ह्याची हाईट आहे ती 4.5 ते 5 इंच आणि खूप जड आहे. तर तुमचं जर कुलदैवत किंवा तुमची जर कुलस्वामिनी तुळजापूरची भवानी असेल, आई साहेब असतील, तर तुमच्या देवघरामध्ये कुलदैवत असणं खूप महत्वाचं आहे. कुळाच्या देवीच्या सेवेशिवाय कोणतेही देव सेवा स्वीकारत नाहीत. कुलदैवत आणि कुलदेवता हेच आपल्या घराचं संरक्षण किंवा रक्षण करतात. कोणत्याही कामामध्ये यश येत नसेल, कोणतंही काम आपलं घडत नसेल किंवा कोणत्याही कामामध्ये व्यत्यय येत असेल, तर अशा वेळे कुलस्वामिनीची मूर्ती किंवा कुलस्वामिनीला जाऊन त्यांचा अभिषेक करून त्यांना घरी आणणं खूप गरजेचं असतं. तर बघा ही कुलस्वामिनींची मूर्ती आहे, खूप छान आहे. तुम्ही ही सुद्धा घेऊ शकता. प्युअर पितळेमध्ये आहे आणि भरीव आहे. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मला मेसेज करायचा आहे. भगवान तिरुपती बालाजी, व्यंकटेश्वर बालाजी तुम्हा सर्वांना तर माहितीच आहे. तरी त्यांची मूर्ती आहे, हातामध्ये शंख आहे, चक्र आहे, खूप सुंदर अशी मूर्ती आहे. तर ज्यांना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. भगवान तिरुपती बालाजी ही मूर्ती आहे आणि पूर्ण भरीव आहे, कोरीव आहे, रेखीव आहे. तर बघू शकता तुम्ही प्युअर ब्रास म्हणजे प्युअर पितळेमध्येही आहे आणि कॉपर मध्ये सुद्धा तुम्हाला मिळेल. हवी असल्यास खालील दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करावा. तसंच बघा स्वामी माऊलींना आईचं रूप देते, तर बऱ्याच त्यांच्या खूप दिवसापासूनच्या कमेंट होत्या की शीतलताई स्वामींना तू आईचं रूप देते तेव्हा ज्या साड्या घालतेस तसं आम्हालाही साड्या हव्यात पैठणीमध्ये. तुम्ही बघा स्वामी माऊलींना आईचं रूप देण्यासाठी अशा ह्या साड्या आहेत, आणि ह्याच्या सोबत तुम्हाला असं विक सुद्धा मिळतं. हे बघा असं हे विक सुद्धा तुम्हाला आमच्याकडून मिळतं. तर तुम्ही बघा म्हणजे रेडीमेड तुम्ही स्वामींना बघा फेटा किंवा मुकुट घाला आणि त्याच्यावरती हे विक अडकवा, म्हणजे केसांचं विक आहे स्वामींना. आणि ही कोणाला येतं तर स्वामींची ज्यांनी आमच्याकडून 11 इंच 1 फूट मूर्ती घेतली त्या मूर्तीच्या साईजची ही साडी आणि हे विक आहे. ज्यांनी स्वामी माऊलींची आमच्याकडे मूर्ती घेतली किंवा कुठूनही घ्या, पण तुमचा साईज तेवढा पाहिजे, म्हणजे 1 फूट किंवा 11 इंच त्यांना ही व्यवस्थित येतं. जर माझी तुम्ही बघताय आईचं रूप देणारी स्वामींची मूर्ती, तर ही आईचं रूप देण्यासाठी ही साडी आहे आणि हे स्वामींचे केस म्हणजे विक आहे. तर तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता. हे चांगल्या क्वालिटीचं आहे बरं का, तर खूप सुंदर आहे आणि छान आहे. तर तुम्ही ही साडी आणि हे विक सुद्धा घेऊ शकता आईचं स्वामींना रूप देण्यासाठी. मुकुट असेल फेटा असेल तर त्याच्यावरती इझिली हे बसून जातं. तर कसं घालायचं हे मागच्या मी व्हिडिओमध्ये सांगितले, जास्त काही नाही, फक्त डोक्याला हे लावायचं आणि त्याच्यावरती फेटा अडकवायचा. स्वामींना आईचं रूप देण्यासाठी खूप छान अशी ही साडी आणि तुम्ही हे केसाचं विक घेऊ शकता. तुमच्या क्वालिटीमध्ये आहे, तुमच्या बजेटमध्ये आहे आणि क्वालिटी म्हणाल तर तुम्हाला कळेलच खूप सुंदर क्वालिटीचं आहे.
कारण बघा हे आम्ही स्वतः कस्टमाइज म्हणजे बनवून घेतलेलं आहे बरं का. शाईन बघू शकता ह्याला, कारण माऊलींना घालायचं आहे त्यामुळे हलक्या क्वालिटीचं आपण काही ठेवत नाही. तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आपल्याकडल्या ज्या पण गोष्टी असतात त्या चांगल्या क्वालिटीच्या असतात. आणि खूप सुंदर असं हे वीक आहे. ज्या ताईंना घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा, कारण हे कस्टमाइज करून बनवून घेतलेलं आहे आणि हे कमी क्वांटिटीमध्ये आहे. तुम्हाला ज्यांना हवंय त्यांनी लवकर व्हिडिओ बघितला की नंतर घेतो पुन्हा असतं नसतं नाही सांगू शकत. जेव्हा पण ज्या ज्या गोष्टी तुम्हाला मिळतात व्हिडिओमध्ये त्या पटकन बुक करा, वेळ न वाया घालवता. तर बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला मी साड्यांचे कलर दाखवते, तर स्क्रीनशॉट घ्या. हा ऑरेंज कलर आहे, तुम्ही बघू शकता हा ऑरेंज कलर आहे, सॉरी असा केशरी कलर आहे, म्हणजे असाच ऑरेंज आणि ह्याला पर्पल कलरचं कॉम्बिनेशन आहे. ऑरेंज आणि पर्पल कलर कॉम्बिनेशन. त्याच्यामध्ये बघा खूप सुंदर असा हा वाईन कलर आहे. सगळ्यांना आवडतो बरं का हा वाईन कलर. बऱ्याच ताईंनी हा ऑर्डर केलेला आहे आपल्याकडून. हा बघा सगळ्यांचा आवडता वाईन कलर, तुम्ही रताळी कलर सुद्धा म्हणू शकता. तर बघा आणि ह्याला असं सिल्वर म्हणजे सिल्वर कलरचं कॉम्बिनेशन आहे. खूप सुंदर दिसतो बरं का स्वामींना आईचं रूप दिल्यानंतर. तर हा सुद्धा कलर असा आहे. ज्या ताईंना हवा आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, तुम्हाला कोणता साडीचा कलर आवडतोय. खूप छान कलर आहे बरं का. हा पण घातल्यावरती माऊलीला खूप सुंदर दिसतो. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मला मेसेज करायचा आहे. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. खूप सुंदर क्वालिटीची साडी आहे स्वामींना आईचं रूप देण्यासाठी. तसंच बघा ह्याच्यामध्ये हा एक कलर आहे. हा सुद्धा डार्क केशरी कलर आहे, डार्क ऑरेंज कलर आहे. मगाचा थोडासा फेंट होता. हा डार्क ऑरेंज कलर आणि त्याला बघा नेव्ही ब्ल्यू आणि गोल्डन कलरची अशी बॉर्डर आहे. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. डार्क एकदम डार्क केशरी कलर ऑरेंज कलर, त्याला नेव्ही ब्ल्यू कलरचे बॉर्डर आहे आणि मध्ये जे दिसते ते गोल्डन कलरची काट आहे. स्क्रीनशॉट घ्यायचे, व्हॉट्सअपला पाठवायचा आहे. स्वामी माऊलींना मंगळवारी शुक्रवारी तुम्ही आईचं रूप देऊ शकता, आधी माया आधी शक्ती रूपामध्ये. तसंच बघा हा येल्लो आंबा कलर आहे आणि ह्याला बघा असं कॉम्बिनेशन आहे. ह्याच्यामध्ये बघा खूप सुंदर कॉम्बिनेशनची ही साडी आहे, तुम्ही बघू शकता. हा सुद्धा कलर छान आहे आणि कपडा ज्या ताईंनी घेतले त्या तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून क्वालिटी सांगतीलच की कपड्याची क्वालिटी किती सुंदर आहे. मग स्वामी वस्त्र अलंकारामधून जे पण तुम्ही घेता त्याची आम्ही क्वालिटी चांगली देतो बरं का, कारण श्री स्वामी समर्थ महाराजांचे ब्रह्मांड नायकांचे वस्त्र आहेत. त्यामुळे क्वालिटी शिवाय ते कसं स्वामींनी घातल्यावरती तुम्हालाही छान वाटलं पाहिजे आणि कपडा पण चांगला असायला पाहिजे. काहीतरी उगाच द्यायचं म्हणून नाही द्यायचं. त्यामुळे हा एक कलर आहे बघा ऑप्शनला, तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि मला व्हॉट्सअप मेसेज करा. त्याच्यामध्ये बघा हा पण एक कलर आहे, मोरपंखी आणि कॉपर जरीची बॉर्डर आहे. याला मोरपंखी आणि कॉपर जरीची बॉर्डर, मोरपंखी कलर आणि कॉपर जरीची बॉर्डर, तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता. त्याच्यामध्ये बघा हा एक कलर आहे पीच कलर, म्हणजे हा फिरता कलर आहे बरं का, खूप सुंदर आहे. त्याच्यामध्ये बघा ह्याला ग्रीन कलरची अशी बॉर्डर आहे, पीच कलर खूप सुंदर आहे हा सुद्धा आणि पैठणी सारखा आहे बघा. तुम्ही कपडा म्हणाल तर एकदम सॉफ्ट आणि मऊ आहे, खूप सुंदर आहे हा कलर. त्याच्यामध्ये बघा हा एक कलर आहे, हा सुद्धा बघा असा ऑरेंज कलर आहे आणि ह्याचा जो पदर आहे तो पूर्ण भरलेला आहे, तुम्ही बघू शकता. ह्याला खूप छान असं काम केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. खूप सुंदर आहे ही सुद्धा साडी आणि हे बघा असं ह्याला जरीचं काम जास्त केलेलं आहे आणि चांगली आहे. तुम्ही ही सुद्धा आपल्याकडं ऑर्डर करू शकता. खूप सुंदर क्वालिटीची साडी आहे बरं का. ह्या तुम्हाला साड्या ज्या तुम्ही साड्या बघताय ह्या तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही मिळणार नाहीत. आणि कसं आहे की एवढं छोटं काम कोणीही करत नाही ह्याची पण मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकते, कारण मी स्वामीनं स्वतः आईचं रूप देण्यासाठी खूप फिरले किंवा खूप ठिकाणी शोधलं पण ह्या साड्या मिळत नाहीत. कारण बघा ह्या साड्या आहेत त्या प्युअर पैठणी वगैरे साड्यामधून बनवलेल्या असतात, त्यामुळे तागे घ्यावे लागतात आणि म्हणजे एका साडीमध्ये खूप साड्या होतात पण तेवढ्या साड्यांची आम्हाला रिस्क घ्यावी लागते. तुम्ही हे सुद्धा आमच्याकडे ऑर्डर करू शकता. खूप सुंदर आहे आईचं रूप देण्यासाठी आणि स्वामी माऊलींना घालण्यासाठी हे वीक आहे केसांचं. तर बघा एकाच ठिकाणी तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी मिळत आहेत. तसंच बघा हा एक राणी कलर आहे आणि त्याला बघा पर्पल कलर कॉम्बिनेशन जरीची बॉर्डर असणारी ही साडी आहे. तुम्ही ही सुद्धा घेऊ शकता स्वामी मूर्ती आर्ट मधनं. 8080932488 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मी माझा व्हॉट्सअप नंबर मेन्शन केलेला आहे, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि तुमची ऑर्डर ही तुम्हाला घर बसल्या मिळणार.
तसंच बघा हा सुद्धा कलर आहे मोरपंखी कलर आणि मोरपंखी कलरला असं कॉपर जरीचं बॉर्डर आहे. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे ज्या साड्या हव्या आहेत त्या. तसंच स्वामी माऊलींचे अलंकार सुद्धा तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले होते, तर ते सुद्धा तुम्हाला आमच्याकडे मिळतील. स्वामींना आईचं रूप देण्यासाठी काही अलंकार आहेत आमच्याकडे, ते सुद्धा तुम्हाला मिळतील. तसंच बघा स्वामींची ही खूप छान साडी आहे. हा सुद्धा एक वाईन कलर आहे, खूप छान कलर आहे, तुम्ही बघू शकता. माझा सगळ्यात फेवरेट कलर आहे आणि ह्याची सुद्धा बॉर्डर खूप छान आहे. म्हणजे तो मगाचा वाईन सेमच आहे, पण हा थोडासा डार्क कलर आहे आणि ह्याला बघा अशी खूप छान अशी जरी आहे, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर अशी जरी आहे. हा स्वामींना पदर आहे बरं का. साडी कशी घालायची हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देईलच, किंवा स्वामींना आईचं रूप कसं द्यायचं स्वामी लाईफ शीतल ह्या चॅनलवर तुम्ही जर सर्च केलं तर तुम्हाला बघायला मिळेल. तर बघू शकता तुम्ही हा पदर आहे. स्वामींना हा आतून पदर द्यायचा आणि ही साडी तुम्ही अशी बांधू शकता. हे बघा असे ह्याला नॉट पण आहेत बांधण्यासाठी. खूप सुंदर क्वालिटीची स्वामींची साडी आहे आईचं रूप देण्यासाठी. आणि बघा तुम्ही ज्यांनी मूर्ती घेतली त्यांनी ही साडी घेतली तरी सुद्धा त्यांना आईचं लुक देता येतं स्वामींना. तसंच तुम्हाला स्वामींची मूर्ती घेतलीच आहे तुम्ही, पण नसेल घेतली तरी सुद्धा मागवा 11 इंच आपल्याकडे उपलब्ध आहे. स्क्रीनशॉट घ्यायचा आणि व्हॉट्सअप मेसेज करायचा. इतके छान क्वालिटीच्या ह्या साड्या आहेत ना, तुम्ही बघू शकता. आपल्या सुद्धा साड्यांना एवढा छान कपडा किंवा फिनिशिंग नसते, एवढ्या सुंदर क्वालिटीच्या ह्या साड्या आहेत बघा तुम्ही. मला तर खूप आवडलाय हा कलर. तर मी पण स्वामींना मंगळवार शुक्रवारी आईचं रूप देणार आहे. तुम्ही सुद्धा आईचं रूप देण्यासाठी साडी आणि हे विक आमच्याकडे घेऊ शकता. तसंच नथ तुमच्याकडे असते तर नथ बघा क्ले किंवा आपल्याकडे गव्हाच्या पिठाचे आपण कणिक मळतो त्यांनी सुद्धा स्वामींना नथ तुम्ही चिटकू शकता, किंवा क्ले. तर अलंकार तर तुमच्या सर्वांकडे घरी असतच, आपले दागिने ते सुद्धा घालू शकता तुम्ही. स्वामींना नाही का बोरमाळ घालू शकता, मंगळसूत्र घालू शकता, कोल्हापुरी साज घालू शकता. तर असंही स्वामींना आईचं रूप देण्यासाठी चॅलेंजिंग म्हणजे साडी स्वामींच्या आणि ताईंना केस विक मिळत नव्हतं, तर हे आपल्याकडे आपण अवेलेबल केलेलं आहे. तर तुम्ही हे विक आणि हे साडी सुद्धा ऑर्डर करू शकता. खूप सुंदर आणि चांगल्या क्वालिटीचं आहे. तर बघा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला तुम्हाला मला मेसेज करायचा आहे. तसंच बघा स्वामींना खूप छान अशी ही साडी, ही सुद्धा एक कलर आहे. हा पीच कलर आहे त्याच्यामधला बरं का. हा सुद्धा एक सुंदरसा कलर आहे. तर तुम्ही हा सुद्धा आपल्याकडं ऑर्डर करू शकता. तसंच बघा तुम्ही अष्टलक्ष्मी कुंचन बद्दल धनलक्ष्मी कुंचन बद्दल बऱ्याचदा विचारता, तर ह्याच्या सेवेमधले रत्नताई. तर बघा तुम्ही जेव्हा इन्क्वायरी करता व्हॉट्सअपला, जेव्हा तुम्ही मेसेज आम्हाला पाठवता तेव्हा तुम्हाला धनलक्ष्मीचं किटचं टोटल तुम्हाला सगळ्या गोष्टी पाठवल्या जातात की काय काय लागतं. तर बघा हा धनलक्ष्मी कुंचन आहे. अखंड लक्ष्मी प्राप्ती आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर होण्यासाठी, किंवा आपण खूप काबाड कष्ट करतो आणि पैसा टिकत नाही, तर अशा वेळी बघा ही धनलक्ष्मी कुंचनची प्रभावी सेवा आहे. ज्या ताईंनी केलंय त्यांना खूप चांगले अनुभव आलेले आहेत. स्वतः मला सुद्धा खूप मोठा अनुभव आहे ह्या सेवेचा. तरी माता लक्ष्मी आणि भगवान व्यंकटेश्वर बालाजींची प्रिय असणारी सेवा आहे. बघा ह्याला शंख आणि चक्र अशी 2 चिन्ह आहेत आणि मध्ये नाम म्हणजे भगवान बालाजींचं चिन्ह आहे. तसंच ह्याच्यावरती बघा लक्ष्मी माते सुद्धा प्रतिमा आहे. ह्या कुंचनवर तुम्ही बघू शकता. तर शुभ चिन्ह आहेत आणि त्याला आम्ही सिद्ध करून देतो हा कुंचन तुमच्यापर्यंत. आणि हा सगळ्यात मोठ्या साईजचा आमचा कुंचन आहे. तुम्ही ह्याची क्वालिटी बघा, ह्याचं ब्रास तुम्ही बघू शकता किती चांगल्या क्वालिटीचं हे पितळ म्हणजे ब्रास आहे बरं का. कारण हे चांगल्या क्वालिटीचं आहे. तर तुम्ही बघू शकता आम्ही ह्या कस्टमाइज म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ह्या आम्ही स्वतः बनवून घेतो. कोणती गोष्ट कुठूनही विकत आणून आम्ही विकत नाही, कारण ह्या सगळ्या गोष्टी ह्या आम्हाला जशा हव्या, किंवा आम्हाला शुभचिन्हाचे सगळ्या गोष्टी हव्या असतात, किंवा आम्ही ज्या सेवा करतो त्या सेवेचं फळ तुम्हाला सुद्धा मिळावं अशी आमची इच्छा असते. त्यामुळे आम्ही स्वतः कस्टमाइज करून बनवून घेतलंय. तुम्हाला हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठेही मिळणार नाही. आणि त्यातच आम्ही पूजा करून पाठवतो. बघा हा कुंचन सुद्धा तुम्ही ऑर्डर करा. हा एका ताईंचा ऑर्डरचा आहे. तर बघा हा एका ताईंचा ऑर्डरचाच आहे. तर हा एका ताईंचा ऑर्डरचा आहे, त्यांना पोहोचवायचा आहे. तर तुम्हाला मी ह्याची सेवा सांगणार आहे. तर बघा तुम्हाला काय करायचंय, हा कुंचन आहे तुमच्या घरी येतो तेव्हा तुम्ही ह्याला स्वच्छ करू शकता पाण्याने दुधाने, नाही केला तरी चालेल, कारण ह्याची मी पूजा करूनच तुम्हाला पाठवलेला असतो. तर बघा ह्याच्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू तुम्हाला व्हायचं आहे. हळदी कुंकू वाहिल्यानंतर थोडेसे तांदूळ टाकायचे आणि ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः असं म्हणता म्हणता बघा तुम्ही 7 कवड्या किंवा 2 कवड्या टाकायच्या आहेत. त्याच्यामध्ये तांदूळ टाकल्यानंतर खाली एक डिश पण तुम्हाला घ्यायची आहे बरं का.
तर बघा ही डिश आहे, तर ही अशी फुलांची डिझाईन असणारी डिश घ्या. ह्याच्यावरती तुम्ही कुंकवाने स्वस्तिक काढा किंवा कमळ दल असतं ते व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन मध्ये खाली देत आहे. कमळ दल काढायचं पैशाने, 5 रुपयाची किंवा 10 रुपयाच्या नाण्याने. ह्याच्यावरती थोड्याशा अक्षता ठेवायच्या आणि तुम्हाला ह्याच्यावरती असा ठेवायचा धनलक्ष्मी कुंचन. तर बघा ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलंच की मी आता ह्याच्यामध्ये कवड्या टाकलेल्या आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये 7 किंवा 2 म्हणजे तुम्हाला जसं शक्य असेल तसे असे प्युअर गोमती चक्र घ्या, जे आमच्याकडे मिळतात ओरिजिनल बरं का, कारण ह्याच्यामध्ये प्लास्टिकचे सुद्धा असतात. 1 2 3 4 5 6 7. तर बघा हे 7 गोमती चक्र ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः 7 किंवा 2. त्याच्यानंतर हे जे पंचरत्न आहेत, हे पंचरत्नाची मी डबी टाकते, पण तुम्ही हे सगळे पंचरत्न काढायचे आहेत डबीतनं. हे पंचरत्न म्हणजे महालक्ष्मीचे हे रत्न आहेत 5, त्यांचे प्रिय बघा, मोती पोळा वगैरे सगळं असतं ह्याच्यामध्ये. तर हे पंचरत्न तुम्हाला ह्याच्यामध्ये तांदळामध्ये टाकायचे आहेत आणि तांदूळ कवड्या म्हणजे थोडं थोडंसं भरायचं. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. त्याच्यानंतर ह्या जे केसर आहे, ह्या केसरच्या 2 कांड्या सुद्धा ह्याच्यामध्ये टाकायच्या आहेत. केसरच्या 2 काड्या ह्याच्यामध्ये टाकायच्या आहेत लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी. तसंच बघा ह्या ब्राऊन म्हणजे तपकिरी कलरच्या कवड्या आहेत, ह्या सुद्धा तुम्हाला 2 किंवा 7 टाकायच्या आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये चांदीची फुलं सुद्धा टाकायची आहेत. तर बघा तुम्ही चांदीच्या अक्षता टाका किंवा चांदीची फुलं टाका, तुम्हाला जे शक्य म्हणजे तुम्ही चांदीच्या अक्षता घ्याच, तुम्ही 7 घ्या किंवा तुम्ही बघा प्रत्येक शुभ कामासाठी चांदी ही प्रिय. तर बघा ह्या बरोबर 21 अक्षता आहेत मी टाकते, कारण तुम्ही अक्षता काही खूप महाग नाहीयेत ह्या, तुम्ही 21 घ्या किंवा 11 घ्या किंवा 7 घ्या. तर ह्या अक्षता आहेत ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः असं म्हणून ह्या अक्षता टाकायच्या आहेत. तसंच तुम्हाला चांदीचं हळकुंड मिळतं आमच्याकडे. चांदी लक्ष्मी मातेला प्रिय आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. हे हळकुंड ह्याच्यामध्ये टाकलं मी. त्याच्यानंतर असं श्रीफळ मिळतं चांदीचं, म्हणजे नारळ आहे हा सुद्धा ह्याच्यामध्ये टाकायचा. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. त्याच्यानंतर हे बघा अशी कमळाची फुलं आहेत, म्हणजे तुम्ही कमळाची आता बऱ्याच ताईंनी काय केलंय की कमळाची काही ताईंनी 7 फुलं घेतलेत, काही ताईंनी 2 घेतलेत, काही ताईंनी 21 घेतलेत, जसं तुम्हाला शक्य, कारण माता लक्ष्मीला चांदी प्रिय आहे बरं का. 1 जरी ठेवलं तरी चालतं, 7 जरी वाहिले तरी चालतं, किंवा तुम्ही असं अलंकरित सुद्धा करू शकता कुंचनच्या भोवतीने. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ह्या चांदीची 2 फुलं टाकली मी. त्याच्यानंतर गुंज, तुम्हाला माहितीये लक्ष्मी प्राप्तीसाठी गुंजाचा उपाय खूप प्रभावी असतो. तर बघा ह्याच्यामध्ये मी तरी 7 किंवा 21 गुंज टाकते, तुम्हाला जेवढे टाकायचे तेवढे तुम्ही टाका, कारण 1 गुंज 10 रुपयाला बसतो, जास्त नाही. त्यामुळे तुम्ही घेताना शक्यतो 21च गुंज घ्या किंवा 7 घ्या. तर बघा ह्याच्यामध्ये गुंज टाकायचे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. तर हे सगळे रत्न आहेत त्याचे. त्याच्यानंतर बघा पोळा, म्हणजे पोळा सुद्धा सेवेमध्ये असायलाच पाहिजे तुमच्या. तर पोळा सुद्धा तुम्हाला 1च टाकायचा आहे. हे बघा हा पोळा आहे, हा तुम्हाला ह्याच्यामध्ये 1 टाकायचा आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. त्याच्यानंतर बघा मोती, म्हणजे मोती माता लक्ष्मीला प्रिय आहे, त्याच्यामुळे बघा मी मोती 21 टाकते. तुम्ही 7 टाका किंवा 21 टाका किंवा 2 टाका, म्हणजे तुम्हाला जसं शक्य असेल तसं. पण शक्यतो माता लक्ष्मीला 7 11 अशा क्वांटिटीमध्येच रत्न किंवा कोणती गोष्ट वाहा. तर हे पोवळे आहेत, तुम्ही 21 7 टाकू शकता. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. हे ओरिजिनल मोती आहेत बरं का. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये लवंगा टाकायच्या आहेत. तर बघा लवंगा पण सेम क्वांटिटी 7 टाका किंवा 21 टाका. तर हे लवंगा आहेत, ह्या सुद्धा तुम्ही 7 किंवा 21 क्वांटिटीमध्ये तुम्ही टाकले तरी चालतील, कारण लक्ष्मी मातेला चांदी प्रिय आहे बरं का. तुम्ही स्वतः सेवा करा आणि अनुभव घ्या. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. तुम्ही बघा असं तुम्ही त्याच्यामध्ये सगळे, म्हणजे मी फक्त रत्न टाकते, तुम्हाला तांदूळ सुद्धा टाकायचे आहेत बरं का. त्याच्यानंतर उधळायची फुलं असतात माता लक्ष्मीची, तुम्ही ते सुद्धा ह्याच्यामध्ये टाकू शकतात. ही उधळायची फुलं आहेत, तर ही उधळायची जी फुलं आहेत ती ह्याच्यामध्ये टाका, किंवा तुम्ही एक साईडला सुद्धा ठेवू शकता. आणि हो, न चुकता तुम्हा सर्वांना ह्या सेवेचं पूर्ण फळ मिळण्यासाठी चांदीचा कॉईन माता लक्ष्मी आणि त्याच्यावरती गजात लक्ष्मी धनाचा वर्षाव करतायत असा चांदीचा कॉईन असायलाच पाहिजे. ह्याला हळदी कुंकूला अलंकरित करायचं आहे. आणि पूर्ण सेवा आपली जेव्हा होते, म्हणजे तांदूळ भरत भरत हे सगळी रत्न आपण टाकायची, आणि पूर्ण जेव्हा सेवा तुमची होते त्यावेळेस तुम्हाला न चुकता हा शिक्का, ह्याला हळदी कुंकू लावून अलंकरित करून बघा पाठीमागे श्री म्हणजे श्री गणेशा गणपतीचा शिक्का, हा तुम्हाला न चुकता सेवा झाल्यानंतर त्याच्यावरती ठेवायचा आहे.
आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा तुम्ही करणार त्या दिवशी ही पोटली ह्या सगळ्या धनांची एखाद्या पोटली नसेल तर तुम्ही एखादा पिवळ्या कलरचा देवपूजेचा कपडा किंवा लाल कलरचा घ्यायचा आहे आणि ही सगळी रत्न त्याच्यात बांधायची आहेत आणि ती आपल्या धनाच्या तिजोरीत कपाटात किंवा व्यवसायाचा तुमचा कुठला जर कॅश बॉक्स असेल त्याच्यामध्ये तुम्हाला ही सगळी रत्न ठेवायची आहेत आणि त्याला सुगंधी अत्तर लावायचे. त्याच्यानंतर बघा सर्वात शेवटी हा तुम्हाला लक्ष्मीचा कॉईन ह्याच्यामध्ये टाकायचा आहे. आता हा तुम्हाला तांदूळ नसल्यामुळे एवढा दिसतोय पण ह्या तांदूळ पण भरायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि सगळी सेवा झाल्यानंतर तुम्हाला गुलाबाचा अत्तर ह्या कुंचनला थोडंफार इकडं तिकडं असं लावून घ्यायचंय फुलांनी. म्हणजे माता लक्ष्मीला प्रिय आहे हे सुगंधी अत्तर. तर हे गुलाबाचं अत्तर आहे, माता लक्ष्मीचं प्रिय गुलाब अत्तर आहे. तर तुम्ही प्रत्येकाने हे गुलाब अत्तर मागवायला विसरू नका. हे गुलाब अत्तर सुद्धा आपल्याकडे मिळतं. तसंच ही सेवा करताना तुम्हा सर्वांना न चुकता तुपाचा दिवा लावूनच ही सेवा करायची आहे. कारण प्युअर गायच्या तुपाचा दिवा असा लावा 2.5 तास चालणारा, 2 तास चालणारा हा आहे. किंवा तुम्ही मी आता मगाशी दाखवला 1 तास चालणारा दिवा तुम्ही तो सुद्धा आपल्याकडे घेऊन तो सुद्धा लावू शकता. पूर्ण सेवा करताना तुम्हाला एकतर गायीच्या तुपाचा दिवा लावायचा आहे, त्याशिवाय कुठलीही सेवा मान्य होत नसते. तर बघा तुम्ही 2 लावा आणि तुपाचा दिवा लावूनच सेवा करा, कारण माता लक्ष्मी ही सेवा लवकर तुमची स्वीकारेल. तर बघा त्याच्यासोबत हा असा तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. दोन्ही साईडला 2 लावले तरी उत्तम किंवा एकही लावला तरी सुद्धा पुरेसा आहे. पण मी 2 लावते, तुम्ही सुद्धा 2 लावा. पाठीमागं माता लक्ष्मीचा फोटो धनाचा वर्षाव करणारा जो की आपल्याकडे उपलब्ध आहे तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर बघा ही अशी धनलक्ष्मी कुंचनची खूप सुंदर साधी सरळ सेवा आहे. बऱ्याच ताईंनी केलेली आहे आणि बऱ्याच ताईंना खूप छान असे आर्थिक अनुभव किंवा लाभ झालेला आहे. तुम्ही सुद्धा ही सेवा करा आणि स्वतः ह्या सेवेचा लाभ घ्या किंवा स्वतः ही सेवा करून स्वतःचा अनुभव कमेंटच्या माध्यमातून मला नक्की शेअर करा. तर अशी धनलक्ष्मी कुंचनची सेवा आहे. तसंच तुम्ही बघा हे सगळे रत्न ह्या चांदीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला घर बसल्या आमच्याकडून मिळतात. न चुकता धनाचा वर्षाव करणारी फ्रेम लक्ष्मी मातेची ऑर्डर करा, कारण घरामध्ये धनाचा वर्षाव करणारी लक्ष्मी मातेची फ्रेम असायलाच पाहिजे. कारण त्याच्याने काय होतं, घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी आणि धन येण्याचे मार्ग हळूहळू मोकळे होतात. तर बघा हे तुपाचे 2 दिवे, तुपाच्या वाती म्हणजे 1 तासापेक्षा जास्त चालणारे हा कुंचन, ही डिश तुम्ही अगदी इझिली तुम्ही मागवू शकता घर बसल्या. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी घर बसल्या मिळणार. तुम्ही बघितलं थोडक्यात कशी सेवा आहे. त्याच्यानंतर सेवा झाल्यानंतर तुम्हाला नैवेद्य दाखवायचे माता लक्ष्मीला. तर नैवेद्यात काय चालेल, तर नैवेद्यामध्ये गुळ फुटाणे चालतील किंवा तुम्हाला नैवेद्यामध्ये खीर चालेल, म्हणजे तांदळाची खीर असावी. तांदळाची खीर चालेल, गुळ फुटाणे चालतील किंवा गाजरचा हलवा, म्हणजे काहीतरी गोड तुम्ही नैवेद्य बनवा. तर बघा बऱ्याच ताई नाही का चांदीची फुलं घेऊन माता लक्ष्मीचा हा कुंचन अलंकरित करतात, म्हणजे साईडला अशी चांदीची फुलं ठेवतात. तुम्ही 21 ठेवा, 7 ठेवा, 2 ठेवा किंवा 4 ठेवा, पण कुंचन मध्ये तुम्हाला 1-2 चांदीची फुलं टाकायचीच आहेत. तर बघा हा असा धनलक्ष्मी कुंचन चांदीच्या फुलांनी त्या सजवतात. आणि हो, कुंचनची सेवा झाल्यावर कमळाचं फुल मिळालं तर खूपच उत्तम. जरी नाही मिळालं तरी एखादं गुलाबाचं लाल फुल त्याच्यावरती ठेवायला विसरू नका. अशी धनलक्ष्मी कुंचनची सेवा आहे. आणि तुपाच्या दिव्याशिवाय कोणतीही माता लक्ष्मीची सेवा करू नका, कारण माता लक्ष्मी तुपाचा दिवा लावल्याने लवकर प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती आशीर्वाद मिळतो आणि आपल्या घराचं आर्थिक जी आवक आहे ती वाढण्यासाठी मदत होते. तर बघा अशी ही धनलक्ष्मी कुंचनची सेवा होती. तसंच जे केसर आहे ते सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये 2 काड्या टाकायचा आहे मी सांगितल्याप्रमाणे. तसंच हा गोविंद पानविडा आहे जो भगवान बालाजींना प्रिय आहे, तो सुद्धा तुम्ही जर ठेवला सेवेमध्ये तर उत्तमच. हा चांदीचा आहे, गोविंद पानविडा ह्याला असं म्हणतात. तुम्ही हा सुद्धा आपल्याकडं ऑर्डर करू शकता. तुम्हाला हा सुद्धा स्वामी मूर्ती आर्ट मध्ये मिळेल. गोविंद पानविडा असं ह्याला म्हणतात. चांदीचा शिक्का सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्या ताईंना चांदीचा शिक्का हवा आहे त्यांनी चांदीचा शिक्का ऑर्डर केला तरी चालेल. अगदी घर बसल्या तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळतात आणि तुम्ही ह्या सेवेचा लाभ घ्या. प्रत्येकाने ही सेवा आपल्या सुखी संसारासाठी किंवा आपल्या घरामधली आर्थिक आवक, आपला बिझनेस चांगला चालावा म्हणून करा. तर ही सेवा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला आमच्याकडे चांदीचा असा दिवा सुद्धा मिळतो बरं का. गुरुपुष अमृतला बऱ्याच ताईने हा खरेदी केलेला आहे. तर ह्याच्यामध्ये बघा तुम्ही अशा वाती लावू शकता किंवा सिंगल सुद्धा लावू शकता. आणि गणपती बाप्पाची चांदीची ही मूर्ती, तर आणि हा चांदीचा शिक्का, चांदीचा कॉईन नक्की घ्या आपल्याकडून, कारण तुम्हाला खूप कॉस्टली मिळत नाही. सोनाराच्या दुकानापेक्षा
खूप स्वस्त आणि चांगल्या दरामध्ये आम्ही देतोय. प्युअर चांदी आहे. ही सगळी चांदी जी आहे ती आमची कोल्हापूरची आहे. प्युअर चांदीच्या ह्या सगळ्या वस्तू आहेत. ज्या ताईंनी घेतलंय त्यांना माहितीच आहे की आपल्याकडले प्रोडक्ट, आपल्याकडल्या वस्तू कशा क्वालिटीच्या आहेत. तर चला, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. ह्या सगळ्या गोष्टी हव्या असल्यास खालील दिलेल्या नंबरवरती तुम्हाला फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. ह्या सगळ्या वस्तू अगदी तुम्हाला घर बसल्या मिळतील. हा कुंचन सुद्धा बघा, पूजा करून तुम्हाला घर बसल्या आम्ही पाठवून देऊ. सगळ्या कुंचनची पूजा करून सिद्ध करूनच तुम्हाला घरपोच पाठवू. तसंच लक्ष्मी कुंचनच्या सेवेमध्ये चांदीचा शिक्का असायलाच पाहिजे बरं का. बऱ्याच ताई नुसती सेवा करता आणि त्याच्या सेवेमध्ये शिक्का नसतो, पण ही शिक्का असल्याशिवाय पूर्ण सेवा होत नाही. हा चांदीचा सिक्का हवा असल्यास खाली दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत भेटू आणि लवकरात लवकर ही सेवा तुम्ही सुद्धा चालू करा. मंगळवार शुक्रवार ही सेवा करायची आहे. ह्या सेवेची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. तुम्ही तशी सेवा करा आणि चांदीची रत्न नक्की ऑर्डर करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.